नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सोशल मीडिया. सध्या आपण सगळेच जण सोशल मीडियावर आहोत. अगदी 8-10 वर्षांच्या लहान मुलांपासून ते 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सगळेच जण सध्या आपल्याला जमेल तसा सोशल मीडिया वापरताना पाहायला मिळतात. आणि या सोशल मीडिया वापरत असताना आपल्याला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या खरं तर आपल्याला पाहायच्याही नसतात किंवा ज्याच्याशी आपला तसा काही संबंधही नसतो. आपण ते कधी सर्चही केलेलं नसतं. या सगळ्यांमध्ये सध्या सगळ्यांच्याच सोशल मीडियाच्या फीडवर काही रील्स आहेत ज्या सातत्याने येताना पाहायला मिळतात. ज्या रील्स असतात गुन्हेगारांशी संबंधित रील्स. म्हणजेच आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावरती गुन्हेगार आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या रील्सचा भडीमार होताना पाहायला मिळतोय. गुन्हेगारांचे स्वतःचे अकाउंट, त्यांच्या नावाने चालू केलेले बनावट अकाउंट किंवा मग त्यांचेच फॅन पेजेस जे त्यांचेच चेले चपाटे खरं तर वापरत असतात किंवा त्यांनी ते उघडलेले असतात. अशा सगळ्याच प्रकारच्या अकाउंटवरती तुफान फॉलोअर्स असलेले पाहायला मिळतात. मोठमोठ्या रील्स त्याच्यावरती टाकल्या जातात, व्हिडिओज, फोटोज टाकले जातात आणि त्याला प्रचंड लाईक्स आलेले असतात. हे सध्या आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. आणि अशाच पद्धतीच्या सोशल मीडियावर गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या आणि गुन्हेगारांना समर्थन देणाऱ्या रील्सवर सध्या पोलिसांची नजर असलेली पाहायला मिळते. आपण बघतोय गेल्या अनेक वर्षांपासून आपण असं म्हणतोय की महाराष्ट्राचा बिहार होतोय का, पुण्याचा बिहार होतोय का, आपण कुठेतरी भटकतोय का, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सध्याचं जे काही वातावरण आहे ते कुठेतरी खूप जास्त दूषित झालेलं पाहायला मिळतोय असं आपण म्हणतोय. सध्याचा क्राईम रेट खूप जास्त वाढलाय असंही आपण म्हणतोय आणि हा सगळाच क्राईम रेट वाढण्यामध्ये आणि वाढवण्यामध्ये या सगळ्या सोशल मीडियाचं आणि सोशल मीडियावर असणाऱ्या रील्सचं खूप मोठ्या प्रमाणात वाटा असलेला सध्या पाहायला मिळतोय. त्यामुळेच खरं तर सगळेच पोलीस आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत. गुन्हेगारांच्या आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती सध्या पोलिसांची करडी नजर असलेली पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या हद्दीत सुद्धा 2-3 मोठमोठ्या कारवाया झालेल्या आहेत. ज्या मुलांकडून गुन्हेगारांचे रील्स व्हायरल केले जात होते त्यांच्यावरती या सगळ्याच कारवाया झाल्यात. माफीनामे आलेले आहेत. माफीनाम्यांचे व्हिडिओ जाणून बुजून पोलिसांनी व्हायरल केले जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना पुन्हा कुणाकडून घडू नयेत. मात्र जर आपण एकंदरीत या सगळ्या रील्सचा थोडाफार विचार करायचं जर म्हटलं तर केवळ त्यांचे माफीनामे घेऊनच हे सगळं कमी होणार आहे का, तर नाही. कारण गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय एखादा कोणीतरी मोठा भाई असतो, सराईत गुंड असतो, कुख्यात गुंड असतो, गँगस्टर असतो, त्याच्याबरोबर एखादा फोटो काढायचा, तो सोशल मीडियाला टाकायचा, आपला भाऊ, अपना भाई असं काहीतरी त्याच्या खाली लिहायचं, किंग ऑफ पुणे, किंग ऑफ अमकं तमकं, एरियाचं नाव, गल्लीचं नाव असं काहीतरी लिहायचं, मंडळाची नावं लिहायची आणि त्याच्यानंतर एखादं गुन्हेगारीतलं गाणं टाकायचं. म्हणजे गँग्स ऑफ वसेपूर मधलं गाणं असेल किंवा मग गँगस्टर्स वरती जे काही पिक्चर आले त्या पिक्चर मधलं एखादं गाणं लावायचं, मेहू डॉन वगैरे म्हणायचं आणि व्हायरल करून द्यायचे. अशा पद्धतीचे व्हिडिओ सध्या सर्रास सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतात. यामधून नेमकं होतंय काय? यामधून होतंय असं की एक तर फोटो मधला गुन्हेगार जास्त प्रसिद्ध होतोय, त्याला प्रसिद्धी मिळते, तो कुठेतरी हिरो आहे की काय अशा पद्धतीने त्याला पोर्ट्रेट केलं जातंय. त्यामुळे खरं तर त्या गुन्हेगाराला प्रसिद्धी मिळते. दुसरं म्हणजे गुन्हेगाराबरोबर ज्याने कोणी फोटो काढलेला असतो त्याला स्वतःला आपली वट वाढली की काय असं वाटायला लागतं. त्याला बघून समाजातले सगळेच लोक कुठेतरी घाबरताना पाहायला मिळतात किंवा दहशत वाढते. नाही रे बाबा, हा त्या भाईचा मित्र आहे बरं का, किंवा मग हा त्या भाईचा कुणीतरी भाऊ आहे, ओळखीचा आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मधला आहे, त्याच्या टोळी मधला आहे असं म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये या तरुणांविषयीची दहशत वाढताना पाहायला मिळते. आणि खरं तर दहशत वाढवण्यासाठीच हे सगळं चालू झालेलं आहे. आपण गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत जर पाहिलं तर सोशल मीडियावरती अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार होत नव्हता. सोशल मीडिया अगदी जेव्हा नवीन नवीन आलेलं होतं तोपर्यंत गुन्हे हे प्रत्यक्षात घडायचे, प्रत्यक्षात हाणामाऱ्या व्हायच्या, खून पडायचे, दरोडे पडायचे, सगळं काय व्हायचं हे सगळं प्रत्यक्षात व्हायचं. कुठल्या 2 टोळ्यांमध्ये गँग वॉर असेल तरी सुद्धा हे प्रत्यक्षात असायचं. मात्र जेव्हापासून सोशल मीडिया आलं तेव्हापासून मात्र हे प्रत्यक्षातलं गँग वॉर सोशल मीडिया पर्यंत पोहोचलं. आता आपण बघतोय की अनेक टोळ्या अशा आहेत ज्या टोळ्यांच्या नावाने
अकाउंट्स ओपन केलेले आहेत, फेसबुक अकाउंट असतील, इंस्टाग्राम अकाउंट्स असतील, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, अशा पद्धतीने हे सगळे अकाउंट्स ओपन केले जातात, फॅन पेजेस ओपन केले जातात. इकडून एखाद्या टोळीचा कुणीतरी किंग ऑफ पुणे टाकतो, दुसऱ्या बाजूचा बादशाह ऑफ पुणे असं काहीतरी टाकतो. अशा पद्धतीने सोशल मीडियावर एकमेकांना धमक्या देणं, काहीतरी गुन्हेगारीतले डायलॉग बोलून दाखवणं, डायलॉगबाजी करून त्याचे रील्स व्हायरल करणं, हे पद्धत ही प्रकार सध्या सर्रास वाढताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच कुठेतरी गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचं उदात्तीकरण होतंय. कारण आपण जर सध्या पाहिलं, सोशल मीडिया प्रत्येकाच्याच हातात असलेला पाहायला मिळतो. अगदी आपण मोबाईलवर बसलो की प्रत्येकाची नजर ही सोशल मीडियावर असते. अनेकदा आपल्या या सगळ्याच गुन्हेगारांशी कधीही संबंधही आलेला नसतो, मात्र तरी सुद्धा आपल्याला काहीही न कळताच अशा पद्धतीचे रील्स हे गुन्हेगार आपल्या इन्स्टाच्या फीडवर येतात, फेसबुकच्या फीडवर येतात. हे का येतात, कसे येतात? तर सध्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की सोशल मीडियाला बूस्ट करण्याचा एक ऑप्शन आलेला आहे. काही पैसे द्यायचे, पेज बूस्ट करायचं. त्याच्यानंतर आपल्याला गरज नसताना, इच्छा नसताना सुद्धा अशा पद्धतीचे सगळे व्हिडिओ आपल्या फीडमध्ये यायला लागतात. आपल्याला बघायचं नसेल तरी सुद्धा आपल्याला दाखवलं जातं, आपल्यावरती त्या गोष्टींचा भडीमार केला जातो. अगदी मध्यम वयातली माणसं जर पाहायला गेली तर त्यांच्यावरती या सगळ्याचा परिणाम तितकासा होत नाही. मात्र जी अल्पवयीन मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत, त्यांना अशा पद्धतीच्या सगळ्या प्रकार, सगळे हे रील्स बघून असं वाटतं की हा काहीतरी भारी करतोय, म्हणून त्याच्याबरोबर लोक फोटो काढतायत किंवा असे दहशतीचे गाणी लावतात, व्हिडिओज बनवतात, काहीतरी डायलॉग बाजी केली जाते. त्यामुळे खरं तर लहान मुलांमध्ये, अल्पवयीन मुलांमध्ये या सगळ्या गुन्हेगारांचं आणि गुन्हेगारीचं आकर्षण वाढताना पाहायला मिळतं आणि त्यामुळेच खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारी आणि गुन्हेगार दोन्ही खूप जास्त प्रमाणात वाढलेले पाहायला मिळतात आणि नुसते वाढलेच नाहीयेत, तर प्रचंड मुजोरी सुद्धा झालेली पाहायला मिळते. म्हणजे गेल्या काही वर्षांपर्यंत आपण बघत होतो की एखादा गुन्हा केला तर गुन्हेगार लपून बसायचे, पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत यासाठी प्रयत्न करायचे, आपण गुन्हा केला हे कळू नये यासाठी प्रयत्न करायचे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून असं चालू झालंय की गुन्हा करायचा, सोशल मीडियावर जाहीर करायचं. मी ह्याला मारणार, याचा गेम करणार, त्याला ठोकणार, असं अगदी आधीच सांगितलं जातं. 2-4 दिवस आधीच सांगितलं जातं, तारीख लिहिली जाते की या तारखेला असं असं काहीतरी करणार आहे. म्हणजे अगदीच पुण्यातलं जर प्रकरण सांगायचं झालं तर पुण्यामध्ये चक्क एकाला त्याचा खून करून त्याच्या बॉडीचा फोटो सुद्धा सोशल मीडियावर टाकण्यात आला होता आणि त्याचबरोबर त्याला कुत्रा असं संबोधण्यात आलं होतं. म्हणजे अगदी पुण्यातलंच बोलायचं झालं तर पुण्यातल्या एका टोळीने एकाचा खून केला होता आणि खून केल्याच्या नंतर त्याचा अतिशय विच्छिन्न अवस्थेतल्या मृतदेहाचा फोटो काढून तो सुद्धा सोशल मीडियावर टाकला होता. त्या मृतदेहाच्या खाली कुत्रा असं कॅप्शन लिहिलेलं होतं. म्हणजे इतके हे गुन्हेगार मुजोर झालेले आहेत, इतकी यांना कायद्याची दहशत राहिलेली नाहीये किंवा सर्वसामान्य जनतेची सुद्धा भीती राहिलेली नाहीये की आपण गुन्हा केलाय हे सांगायला, गाजावाजा करायला त्यांना जराही लाज वाटत नाही, जराही भीती वाटत नाही. आणि हीच प्रवृत्ती, हीच नीच मानसिकता कुठेतरी वाढताना पाहायला मिळतेय आणि त्यामुळेच खरं तर सोशल मीडियावरती आता पोलीस सगळ्याच पद्धतीने करडी नजर ठेवून असलेले पाहायला मिळतात. अशा पद्धतीने गुन्हेगारांचे रील्स टाकणारे, म्हणजे आपण पाहिलं असेल की पुण्यातले कुख्यात गुंड आहेत गजा मारणे नावाचे, त्याचबरोबर निलेश घायवळ नावाचे सुद्धा एक गुंड आहेत, आंदेकर टोळी आहे. या सगळ्यांना खरं तर जेव्हा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे नव्याने पुण्यामध्ये जॉईन झाले होते, तेव्हा अशा पद्धतीच्या सगळ्यात कुख्यात गुन्हेगारांना बोलवून त्यांची एक परेड काढण्यात आली होती. सोशल मीडियावरती कुठल्याही पद्धतीची दहशत चालणार नाही असं ठामपणे सांगण्यात आलं होतं, इशारा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर अगदी 2-3 महिन्यात सगळं काही शांत होतं आणि 2-3 महिन्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकं वर काढलं. त्यानंतर मात्र सोशल मीडियावर हे सगळेच गुन्हेगार धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात. या सगळ्याच गुन्हेगारांना वारंवार ताकीद देऊन सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा अनेकदा अशा पद्धतीचे व्हिडिओ पोस्ट होत आहेत. अगदी सार्वजनिक ठिकाणी फिरतानाचे, खूप आलिशान गाड्यांमधून खाली उतरतानाचे व्हिडिओ, फोनवर बोलत गर्दीतून चाललेले व्हिडिओ किंवा 4 लोक येऊन फोटो काढतायत त्याचे व्हिडिओ करून त्याचे रील्स टाकणं, अशा पद्धतीच्या या सगळ्याच घटनांमुळे, या सगळ्या व्हिडिओजमुळे खरं तर असं वाटतं की हा माणूस कुणीतरी खूप चांगलं काम करतोय, त्यामुळे कदाचित त्याला इतकी प्रसिद्धी मिळते, असा कुठेतरी भ्रम लोकांचा होतो आणि त्यामुळेच या गुन्हेगारांकडे आणि गुन्हेगारीकडे लोक आकर्षित होताना पाहायला मिळतात. विशेषतः लहान मुलं आणि अल्पवयीन मुलं आकर्षित होताना पाहायला मिळतात. खरं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातले पोलीस असतील, पिंपरी चिंचवडचे पोलीस असतील किंवा एकंदरीतच महाराष्ट्र पोलीस हे पूर्णपणे अशा पद्धतीच्या गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सला
फॉलो करतायत, त्याच्यावर अगदी करडी नजर पोलिसांची असलेली पाहायला मिळते. अनेक असे गुन्हे आहेत जे गुन्हे प्रत्यक्षात पोलिसांपर्यंत आलेलेही नसतात, पोलिसांना माहितीही नसतं की असा एखादा गुन्हा घडलाय, मात्र केवळ सोशल मीडियावर आलेल्या अपडेटमुळे खरं तर पोलिसांना अशा पद्धतीचे गुन्हे कळतायत. आणि त्यानंतर आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून खरं तर एक धिंड पॅटर्न पोलिसांनी चालू केलाय. पोलीस अशा पद्धतीच्या सोशल मीडियावर मुजोरी करणाऱ्या, दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगारांची धिंड काढताना पाहायला मिळतात. मात्र खरंच मला असा प्रश्न पडतो की धिंड काढून हे गुन्हेगार शांत बसणार आहेत असं तुम्हाला वाटतंय का? या प्रश्नाचं उत्तर नाही, असंच असणार आहे. कारण जे गुन्हेगार खून करून सोशल मीडियावरती स्टोरी टाकू शकतात, स्टेटस टाकू शकतात, डेड बॉडीचा फोटो ठेवू शकतात, ते गुन्हेगार त्यांची केवळ तुम्ही 10 मिनिटांची धिंड काढली म्हणून त्यांना असा कितीसा फरक पडणार आहे? त्यांना फरक पडणार नाहीये. म्हणजे आपण बघतो की 2 टोळ्या असतात, त्या टोळीतला एखादा एक जण मरतो, मग त्याचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या टोळीतला एक जण मरतो. हे सगळे जे टोळीतली मुलं असतात, हे एकमेकांचे मित्र असतात, अनेकदा नातेवाईक असतात, भाऊ असतात. आपल्यातला एखादा व्यक्ती गेला, त्याचं सुद्धा त्यांना जेवढं दुःख झालेलं असतं, दुःखापेक्षाही जास्त बदल्याची आग त्यांच्यामध्ये असते. त्यामुळेच आपला एखादा माणूस मेला म्हणून आपण गुन्हेगारी सोडूयात, आपणही मरू असा विचार येण्याऐवजी आपला माणूस मेला तर त्यांचे 2 मारायचे, अशा पद्धतीचे विचार कुठेतरी जास्त वाढीस लागलेले पाहायला मिळतात. त्यामुळे इतकी नीच प्रवृत्ती असलेले हे गुन्हेगार केवळ धिंड काढून शांत बसतील असं वाटतंय का? किंवा आता जे आपण बघतोय, ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती गुन्हेगारांचे फोटोज, व्हिडिओज व्हायरल केले जातात, फॅन पेजेस चालवले जातात, अशा पद्धतीच्या फॅन पेजेसच्या ऍडमिन्सला अगदी म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये बसून हाताची घडी घालून किंवा मग कान पकडून माफी मागतानाचे व्हिडिओ पोलीस बनवतायत. हे सगळे व्हिडिओ म्हणजे अगदीच माफीनामे आपण ज्याला म्हणू शकतो. माफी मागताना हे सगळे आरोपी पाहायला मिळतात. आम्ही सोशल मीडियावर असं केलं, तुम्ही करू नका, अशा पद्धतीचं आव्हान ते करतात. आणि त्यानंतर हे सगळे माफीनाम्याचे व्हिडिओ सध्या पोलिसांकडून व्हायरल केले जात आहेत. मात्र केवळ हे करून ही सगळी गुन्हेगारी थांबणार आहे का? किंवा गुन्हेगारांचे हे सगळे रील्स ज्याला तुम्ही आळा घालायचा प्रयत्न करताय पोलीस म्हणून, ते सगळं थांबेल असं वाटतंय का? खरंच हे नाही थांबणार. कारण आपण जर पाहिलं की जे गुन्हेगार मुळातच हिंसावादी आहेत, त्यांना तुम्ही अहिंसेच्या मार्गाने काहीतरी समजवण्याचा, शिकवण्याचा प्रयत्न करताय. हे खरंच असं होऊ शकतं का? तर हे असं होऊ शकत नाही. या गुन्हेगारांना अहिंसेची भाषा कळूच शकत नाही. आतापर्यंतची जी काही आपण प्रकरणं पाहिली, त्यावरून गुन्हेगारांना तुम्ही समज देऊन सोडताय की अशा अशा पद्धतीच्या रील्स करू नको रे बाबा. असा सज्जड दम दिला जातो, उठाबशा काढल्या जातात किंवा मग त्यांची काही गुडघ्यावरून चालत त्यांना जायला लावलं जातं, त्याचे व्हिडिओ सगळे व्हायरल केले जातात. बरं, हे सगळे व्हिडिओ व्हायरल करत असताना या सगळ्या गुन्हेगारांची तोंड सुद्धा काळ्या कापडाने झाकलेली असतात. मग जर हा गुन्हेगार कोण आहे हेच पोलिसांना, हेच सर्वसामान्य जनतेला खरं तर माहित नाहीये, तर मग त्याची दहशत कमी व्हायचा प्रकार येतोच कुठे? त्याची दहशत कमी होऊच शकत नाही. जो गुन्हेगार अगदी ताठ मानेने रील्स करतो, रील्सवर धमक्या देतो, दहशत माजवतो, त्याच गुन्हेगाराचं तुम्ही तोंड बंद करता, तोंड झाकता आणि मग त्याची धिंड काढता. किंवा सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ व्हायरल करताना अनेकदा त्यांचे चेहरे ब्लर केले जातात. मग जो कोणी हे करतोय त्याचा चेहराच जर जनतेला दिसत नसेल, सर्वसामान्य माणसांना दिसत नसेल, तर मग त्याची दहशत कमी होणार कशी? जेव्हा तुम्ही एखाद्या गुन्हेगाराची दहशत कमी करायचं म्हणताय, त्यावेळेस त्यांनी त्याची इमेज तयार करून ठेवली आहे, त्या इमेजला आपल्याला धक्का लावावा लागेल, त्यानंतर त्याची दहशत कमी होऊ शकते. मात्र त्याच्या इमेजला धक्का लावण्यासारखं काही होतच नाहीये. म्हणजे जसं गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की महिलांवरच्या अत्याचारांचं प्रमाण वाढतंय आणि या महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांचा भर चौकात चौरंगा करा, अशा पद्धतीची मागणी केली जाते. ही मागणी का केली जाते? कारण जेव्हा तुम्ही सार्वजनिकरित्या काहीतरी करत असता, त्यावेळी त्या गोष्टीचा प्रभाव जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. मात्र जर तुम्ही सार्वजनिकरित्या धिंड काढताय, ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. माफीनामे घेताय त्यांचे, चांगली गोष्ट आहे. 100 एखादा जण कुणीतरी या माफीनाम्याने इन्फ्लुएन्स होऊन मग तो जर असं काही करत असेल तर तो करणार नाही. पण उरलेल्या 99 लोकांचं काय? त्यांना जर तुम्हाला थांबवायचं असेल तर कुठेतरी स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जशा पद्धतीने सध्या आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून वेगवेगळ्या गुन्हेगारांची किंवा त्यांच्या संदर्भातल्या काही बातम्या करत असताना, क्राईमच्या केसेस हँडल करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती, ती म्हणजे अनेक वकील जे आहेत, अनेक कायदेतज्ञ जे आहेत, ते असं सांगताना पाहायला मिळतात की खरं तर ना हे सगळं जे काही सोशल मीडिया आहे, राज्यातलं असेल, देशातलं असेल,
या संदर्भातले कायदे ना तितकेसे कडक नाहीयेत. त्यामुळे आपण खरं तर सोशल मीडियावर एखादी गोष्ट घडली ना तर त्याला फारसं काही कायद्यात अडकवता येत नाही. मग जर हे असं असेल तर कायदेच कठोर करणं ही एकमेव बाब यामध्ये शिल्लक राहिलेली आहे. जर कायदे कठोर केले, कडक केले तरच कुठेतरी या गुन्हेगारांना आळा बसायला मदत होईल. केवळ एक धिंड काढली 10 मिनिटाची म्हणून काहीही होणार नाहीये. यासाठी तुम्हाला कायद्यातच सुधारणा करणं अपेक्षित आहे. कायद्यात सुधारणा केल्यानंतरच या सगळ्या गुन्हेगारांना कायद्याची भीती बसेल, की नाही रे बाबा, आपण एखादी अशी गुन्हेगारीची रील टाकली ना तर आपल्याला 10 दिवस तुरुंगात राहावं लागेल. त्यामुळे नको टाकायला. अशी कुठेतरी मानसिकता होईल. केवळ रील टाकली, माफीनामा घेतला एवढं करून होणार नाहीये. ही जर गुन्हेगारी खरंच ऍक्शन मोड मध्ये येऊन पोलिसांना संपवायची असेल तर माझी विनंती आहे सगळ्या पोलिसांना, तुम्ही सगळ्यांनी विचार करायला हवा या गोष्टीवरती, की जे गुन्हेगार इतकी भयंकर दहशत माजवताना पाहायला मिळतात, वारंवार पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह या सगळ्याच गुन्हेगारांमुळे निर्माण होतात. मग जर तुम्हाला हे थांबवायचं असेल, पोलिसांबद्दलचा सर्वसामान्य जनतेच्या मनातला आदर वाढवायचा असेल, कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य अबाधित ठेवायचं असेल तर कायद्यात सुधारणा करणं हेच गरजेचं आहे. त्यासाठीचे प्रस्ताव तुम्ही राज्यकर्त्यांकडे पाठवले पाहिजेत, राज्यकर्त्यांच्या मागे लागलं पाहिजे. त्याशिवाय या गोष्टी होणार नाहीत. जे स्वतः हिंसेचे समर्थक आहेत त्यांना तुम्ही अहिंसावाद मार्गाने जर काही शिकवायला गेलात तर त्यांना नाही समजणार आहेत या गोष्टी. जर त्यांना तितकं समजत असतं तर मुळात हे गुन्हेगार झालेच नसते ना. जर हे गुन्हेगार झाले तर बेसिक आहे की यांना हे या गोष्टी नाहीच समजत. म्हणून तर हे गुन्हेगार आहेत. म्हणून तर लोकांना रस्त्यावरती मारताना यांना थोड्याही लाजा वाटत नाहीत, यांना थोडंही यांच्या काळजात धस्स होत नाही. आपल्या समोर एखादा छोटासा ऍक्सिडेंट झाला तरी आपल्याला भीती वाटते, आपल्याला समोरच्या व्यक्तीची काळजी वाटते. पण ह्या गुन्हेगारांना असं काही वाटत नाही. उघड्यावर दिवसा ढवळ्या कोयत्याने वार केले जात आहेत, कोयत्यांची दहशत वाढताना पाहायला मिळते. हे सगळे गुन्हेगार आहेत, यांना आवर घालण्यासाठी कायद्यात जास्त कठोर सुधारणा करणं हेच गरजेचं आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की सध्या आपण मकोका नावाचा एक कायदा आहे आणि सध्याचे जर गुन्हेगार पाहिले, सोशल मीडियावरचे जर गुन्हेगार आपण पाहिले तर मकोका किंग, मकोका रिटर्न्स अशा पद्धतीचे कॅप्शन्स पाहायला मिळतील. कारण आतापर्यंत एखाद्या गुन्हेगारावर मकोका लागणं ही खूप वाईट परिस्थिती मानली जात होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मकोका लागला अर्थात मी खूप मोठा भाई आहे असं काहीतरी एक समीकरण बनलंय. त्यामुळे मकोका लागला म्हणजे आपण भारी काम केलं असं वाटतंय. अगदी गर्वाने हे गुन्हेगार हॅशटॅग मकोका किंग असं टाकताना पाहायला मिळतात. त्यामुळे हा मकोका, जेव्हा तुम्ही संघटित गुन्हेगारीच्या संदर्भातला हा सगळा कायदा आहे, मकोका अंतर्गत कारवाई करताना प्रत्यक्षात संघटित गुन्हेगारी केलेली असेल, गेल्या 10 वर्षात अनेक सराईत गुन्हेगार असतील, त्यांच्यावरचे असतील हे सगळे गुन्हे, तर मग मकोका लावला जातो. याच पद्धतीने संघटित गुन्हेगारीचा विचार करताना ही सगळी गुन्हेगारी जेव्हा सोशल मीडियावरती अशा पद्धतीच्या गँग्स तयार करून, फॅन पेजेस तयार करून हे सगळं जेव्हा पसरवलं जातंय, या सगळ्याचा सुद्धा विचार कुठेतरी संघटित गुन्हेगारीमध्ये करण्यात यावा असं मला वाटतं. त्यानंतरच अशाच पद्धतीच्या भावना, खरं तर केवळ मला वाटतंय म्हणून नाही तर अशाच पद्धतीच्या भावना अनेक कायदे तज्ञ सुद्धा व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळेच हे सगळं अशा पद्धतीने जर करायचं असेल, गुन्हेगारी खरंच कमी करायची असेल, अशा पद्धतीच्या रील्सवर आळा घालायचा असेल, रील्सवर जे गुन्हेगार झाले, जे प्रत्यक्षात आयुष्यात सुद्धा गुन्हेगार नाहीयेत मात्र केवळ रील्सवर दहशत पसरवण्यासाठी गुन्हेगारीची भाषा करतात, या सगळ्यांवर आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा होऊन कायदा आणखी कडक होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या सगळ्या संघटित गुन्हेगारांचा विचार करताना प्रत्यक्षात केलेल्या गुन्ह्यांबरोबरच सोशल मीडियावर पसरवलेली दहशत, त्याचा सुद्धा बारकाईने विचार होणं गरजेचं आहे. त्यानंतरच कुठेतरी सोशल मीडियाच्या संदर्भातले हे सगळे कायदे जर आपण कठोर केले तरच कुठेतरी सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या, मुजोर अगदी माजलेल्या या सगळ्या गुन्हेगारांवरती आळा बसू शकतो, त्यांना वचक घालण्यामध्ये पोलिसांना यश येऊ शकतं आणि तरच कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य पुन्हा एकदा अबाधितरित्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे खरंच मला असं वाटतंय की या सगळ्यात सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या रील स्टारला आळा घालायचा असेल किंवा मग या सगळ्या गुन्हेगारांना आळा घालायचा असेल तर सगळ्याच पोलिसांनी केवळ अशा पद्धतीने धिंड काढून ऍक्शन मोड मध्ये येऊन भागणार नाहीये. मुळातच कायद्यात सुधारणा होऊन कायदे थोडेसे कडक होणं आणि त्याचबरोबर या सगळ्याच गुन्हेगारांवरती जास्त काळासाठीची कारवाई करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि असं केलं तरच कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आळा घालणं भविष्यात आपल्याला शक्य होईल. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.